श्री स्वामी समर्थ। मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1 नोव्हेंबर म्हणजे शनिवारी आली आहे कार्तिकी एकादशी। या दिवशी एक दिवा फक्त इथे लावा, गरिबीचा नाश होईल। 1 नोव्हेंबरला शनिवारी एकादशी आहे। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा देवउठी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते। आषाढ महिन्यातील आषाढी किंवा देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवउठी एकादशीपर्यंत विष्णू भगवंत निद्रा अवस्थेत असतात। ते देवउठी एकादशीला जागे होतात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव करतात। ज्यावेळी भगवंत निद्रा अवस्थेत असतात त्यावेळी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत आणि भगवंत जागृत अवस्थेत आले की सर्व शुभ कार्याचा प्रारंभ केला जातो। एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय करतो ते खूपच प्रभावी असतात, जेणेकरून माता लक्ष्मी व विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात। शास्त्रात एकादशीच्या दिवशी करण्याचा एक अचूक उपाय सांगितला जातो। हा उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होतो। हा उपाय आपल्याला 1 नोव्हेंबरच्या रात्री करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी स्वच्छ स्नान करून घ्यावे व लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करावीत। आपल्याकडे लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे नसतील तर काळ्या रंगाची सोडून बाकी कोणत्याही रंगाची वस्त्रे आपण परिधान करू शकतात। त्यानंतर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा आपण तुळशीजवळ जाऊन प्रज्वलित करावा। त्यानंतर देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव यांना नमस्कार करावा। तसेच तुळशी मातेला देखील वंदन करावे। त्यानंतर श्रीहरी विष्णूंचा मंत्र म्हणता म्हणता तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालाव्यात। मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। प्रदक्षिणा आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे करायच्या आहेत। प्रदक्षिणा झाल्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्याच मंत्राचा 108 वेळा पुन्हा जप करायचा आहे। त्यानंतर आपण तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे व श्री हरी विष्णू व देवी लक्ष्मीला वंदन करायचे आहे। हा उपाय करताना काही गोष्टींचे भान ठेवायचे आहे, जसे की तुळशीला स्पर्श होणार नाही, कारण संध्याकाळ झाल्यानंतर तुळशीला स्पर्श करणे वर्ज्य मानले जाते। एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत। जर तुमचे व्रत नसेल तरीही ह्या दिवशी तांदूळ, लसूण, कांदे ह्या गोष्टी खाऊ नयेत। तसेच तामसिक पदार्थ, धूम्रपान, मद्यपान देखील करू नये। एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये। एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यास आपल्यावरती विष्णुदेवांची व लक्ष्मी मातेची कृपा होते। घरातील गरिबीचा नाश होतो। घरात सुख समृद्धी येते। घरात धनधान्याची कमतरता राहत नाही। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात। तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।